नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदू मॅरेज ॲक्टमधील व्हिडिओ नंबर 2 याचा अभ्यास करूया। व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण इंटरप्रिटेशन क्लॉजमधला कस्टम्स अँड युसेज, त्यानंतर सपिंडा रिलेशन्स आणि प्रोहिबिटेड डिग्रीज ह्या तीन शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया। मित्रांनो, हिंदू मॅरेज ॲक्ट आणि हिंदू सक्सेशन ॲक्ट ह्या दोन्ही कायद्यामध्ये जे सुरुवातीचे सेक्शन्स आहेत, सेक्शन 1 ते 4 अर्थात शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट जे शब्द आहेत ते सर्व दोघांच्यामध्ये सारखे आहेत। त्यानंतर इंटरप्रिटेशन क्लॉजमध्ये पण त्यामध्ये ज्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत त्या डेफिनेशन्ससुद्धा ह्या कायद्यामध्ये सारख्याच आहेत। फक्त एक 2-3 शब्द आहेत जे आपल्याला हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये अभ्यास करायचा आहे। कस्टम्स अँड युसेज। कस्टम अँड युसेज ह्याचा अर्थ हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये दिलेला नाही किंवा ह्या शब्दांचा उल्लेख त्या कायद्यात केलेला नाही, म्हणून आता इथे आपण अभ्यास करूया। मित्रांनो, कस्टम अँड युसेज जर आपण अभ्यास करायचा झाला तर प्रथम युसेज असा शब्द येतो आणि नंतर कस्टम असा शब्द येतो। म्हणजे ज्या वेळेला एक युसेज असतं, ज्या वेळेला एक प्रथा असती, ती प्रथा ज्या वेळेला कायमस्वरूपी कंटिन्युअसली वापरली जाते तर ते कस्टम होत असतं, आणि ज्या वेळेला ती कस्टम कंटिन्युअसली युनिफॉर्मली फॉर द लॉंग पिरियड ज्या वेळेला आपण ऑब्झर्व करतो तर त्याला एक कायद्याचं स्वरूप निर्माण होतो। आणि तीच गोष्ट डेफिनेशन क्लॉजमध्ये नंबर एक क्लॉजमध्ये दिलेली आहे। मी बेरेट लँग्वेज आपल्याला स्क्रीनवर दिलेली आहे, आपल्याबरोबर मी शेअर करीत आहे। मित्रांनो, ते आपण बघावं। एक्सप्रेशन क्लॉज मी आपल्याला वाचून दाखवत आहे। एक्सप्रेशन दॅट इज कस्टम अँड युसेज म्हणजे काय? Custom and usage signifies any rule which, having been continuously and uniformly observed for a long time, has obtained the force of law among Hindus any local area, tribe, community, group or family. अर्थात एखाद्या ग्रुपमध्ये, एखाद्या फॅमिलीमध्ये, एखाद्या ट्राईबमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये जर समजा कोणतीही प्रथा प्रचलित असेल आणि ती प्रथा कधी सुरू झाली याबाबत कोणालाच माहीत नाही, आणि ती प्रथा कायमस्वरूपी कंटिन्युअसली सर्वांनी फॉलो केलेली आहे, तर ती प्रथा कायद्याचं स्वरूप घेत असते आणि त्यालाच आपण कस्टम्स अँड युसेज म्हणत आहे। आता ह्याच्यामध्ये एक प्रोव्हिजो दिलेला आहे। प्रोव्हिजो म्हणजे काय दिलेलं आहे ते आपण वाचून घेऊया। आपण बघा, मी स्क्रीनवर शेअर करत आहे, अंडरलाईन केलं आहे। प्रोव्हाइडेड दॅट द रूल इज सर्टन अँड नॉट अनरिजनेबल ऑर अपोज टू पब्लिक पॉलिसी। याचा अर्थ काय? हा जो रूल झालेला आहे, हे जे कस्टम्स अँड युसेजद्वारे जो रूल तयार झालेला आहे हे सर्टन असावा, पक्का असावा, आणि दॅट शुड नॉट बी अनरिजनेबल, ते अनरिजनेबल नसावा, आणि ते पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्टमध्ये नसावा। याचा अर्थ काय मित्रांनो? फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगतो की जसं पूर्वीच्या काळामध्ये एक सती प्रथा सुरू झाली होती, ती सती प्रथा तसं म्हणायला गेलं तर पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्टमध्ये होती। मग ती पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्टमध्ये होती तर राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने ती 19व्या शतकामध्ये ती संपुष्टात आणली गेली। त्याच्यासाठी वेगळा कायदा केला गेला आणि ती जी प्रथा आहे ती बंद करण्यात आली। आता कस्टम्स अँड युसेजबद्दल मी अजून एक सांगत आहे की जसं आपल्या हिंदू समाजामध्ये एक उपवासाची प्रथा आहे, पण हे उपवास कधी सुरू झाले हे कोणालाच माहीत नसतं, आणि हळूहळू ती प्रथा कायमस्वरूपी संपूर्ण समाजामध्ये रुचत गेली आणि पुढे जाऊन तो एक समाजाचा रूल झाला आणि उपवास करण्याची ही पद्धत वेगळी सुरू झाली। प्रत्येक सणाला आपल्या घरातील व्यक्ती उपवास पकडतात। तसेच एक अजून उदाहरण देतो की एक नागपंचमीचा सण असतो, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये अशी एक प्रथा आहे की आपल्या घरातल्या ज्या बायका आहेत, ज्या हिंदूंच्या ज्या बायका आहेत, अशी एक समज आहे की त्या एका वाटीमध्ये वारुळावरती दूध घेऊन जात असतात आणि तिथे दुधाची वाटी ठेवतात। त्याच्यामागे समज अशी आहे की बाबा नागोबा दूध पितो। मित्रांनो, तसं म्हणायला गेलं तर नागोबा दूध बिलकुल पित नाही, पण ती एक समज आहे आणि ही प्रथा जी आहे आपल्या समाजामध्ये रुचत गेलेली आहे। एवढंच नाही तर आपल्या भारतामध्ये उपवास सोडण्याकरिता आपण साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ खातो। तर ही जी प्रथा आहे, साबुदाणा खाण्याची जी प्रथा आहे, कधी सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही, परंतु हळूहळू तो संपूर्ण समाजाने ॲक्सेप्ट केलं आणि ते प्रत्येक समाजामध्ये साबुदाणा खिचडी बनवायला लागले, आणि ते साबुदाणा खिचडी आज आपल्या संपूर्ण समाजामध्ये
उपास सोडण्याचा एक पदार्थ मान्य करण्यात आला आहे आणि तो जो पदार्थ आहे साबुदाण्यापासून तयार होणारा जो पदार्थ असतो ती खिचडी असती. uniformly, continuously, it is observed for the long time by our society and therefore it has obtained the force of law among our Hindus. आणि संपूर्ण भारतामध्ये ही जी खिचडीचे जे पदार्थ आहेत हे खाऊन उपवास सोडण्याची जी पद्धत आहे हे एक कायद्याचं स्वरूप त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, अशी आपल्यामध्ये ती एक समज आहे. यालाच आपण कस्टम्स अँड युसेज म्हणत आहे. यामध्ये पुढचा एक प्रोविजो दिलेला आहे ते आपण पाहूया. ते आपण स्क्रीनवर शेअर करत आहे मित्रांनो. प्रोव्हाइडेड फॉर दॅट in case of a rule applicable only to family, it has not been discontinued by the family. आणि अशी जी प्रथा आहे, असा जो कस्टम्स आहे तो फॅमिलीद्वारे कधीही डिस्कंटिन्यू झालेला नाही पाहिजे. जर ते डिस्कंटिन्यू झालं तर मग ती प्रथा म्हणजे ते कस्टम्स, ते युसेज कस्टम्स आणि युसेजचं रूप धारण करू शकत नाही. त्याला मग आपण कस्टम्स अँड युसेज म्हणत नाही. मित्रांनो, हा झाला कस्टम्स आणि युसेजच्या बाबतीत. यानंतर आपण दुसरा एक शब्द आहे त्याचा अभ्यास करूया आणि तो शब्द आहे सपिंडा रिलेशनशिप. सपिंडा रिलेशनशिप म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे दिलेले आहे, पहिले मी प्रथम आपल्याला ही बॅरेट लँग्वेज वाचतो पूर्णतः, त्याच्यानंतर सपिंडा रिलेशन्स काय आहे त्याचं एक विश्लेषण मराठीमध्ये एक्झाम्पल देऊन आपल्याला मी समजून सांगतो. सपिंडा रिलेशनशिप मीन्स विथ रेफरन्स टू एनी पर्सन एक्सटेंड्स as far as the third generation inclusive in the line of ascent through the mother and the fifth inclusive in the line of ascent through the father, the line being traced upwards in each case from the person concerned who is to be counted as the first generation. याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीचं आपण जो सपिंडा रिलेशन कॅल्क्युलेट करत असतो की जे सपिंडा रिलेशन्स काय आहे, जो व्यक्ती आहे आपण एका व्यक्तीला ए नाव देऊया. आता त्याच्या वडिलांची जी बाजू आहे त्याची जी वंशावळ आहे, एचे वडील समजा बी आहे, बीचे वडील जर समजा सी आहे, सीचे वडील डी आहे, डीचे वडील ई आहे, ही आली 5 पर्यंतची वंशावळ. इथे बघा, फिफ्थ इन्क्लुसिव्ह इन द लाईन ऑफ असेंट थ्रू द फादर, याचा अर्थ वडिलांची बाजू जी आहे 5व्या पिढीपर्यंत जायचं आणि आईची जी बाजू आहे तिथे 3ऱ्या पिढीपर्यंत जायचं. म्हणजे आईचे वडील म्हणजे झाले, म्हणजे तो व्यक्ती स्वतः ए, त्याची आई 2 आणि त्याचे आईचे वडील म्हणजे हे झाले 3. हे 3 जी वंशावळ आहे यांना आपण सपिंडा रिलेशन्समध्ये म्हणतो. आता अजून याच्यामध्ये सांगतो सपिंडा रिलेशन्स म्हणजे काय. जसं ए आणि ह्याची 5वी पिढीवर आपण गेलो ती आली ईचा मुलगा आपण दाखवलेला डी. समजा ईला डी जो मुलगा आहे आणि त्याच्यावर अजून एक मुलगा असता D1, समजा त्याला अजून एक मुलगा आहे D1. आता ही एची वंशावळ गेलेली ABCDE. आता ईला एक मुलगा होता डी आणि डीच्या बरोबर त्याला एक भाऊ होता D1. त्याची वंशावळ खाली आलेली आहे D2, D3, D4, D5 असं पुढे गेलेले आहे. आता ईपासून जर आपण खाली आलो तो D1 1, D2 2, D3 4 आणि D4 5. म्हणजे ही जी 5वी जी वंशावळ आहे D4 आणि हा जो ए आहे हे एकमेकांचे सपिंडा रिलेशन्समध्ये आले. जर उद्या असं गृहीत धरा की समजा त्याच्यामध्ये लग्नाची वेळ आली, लग्न करायची वेळ आली, तर ह्यांना लग्न करता येणार नाही. म्हणजे ए समजा जर मुलगा असेल आणि D4 जर समजा मुलगी असेल, ह्या दोघांना लग्न करता येणार नाही. ते सपिंडा रिलेशन्समध्ये असल्यामुळे त्यांचं लग्न बेकायदेशीर ठरेल. तसंच आता एची जर आई असेल, आईचे जर वडील असतील आणि त्यांना दुसरा एक मुलगा आहे आणि त्यांची जर मुलगी असेल, तर एचा आणि आईचे वडील जे आहे आजोबा त्यांचा दुसरा मुलगा आहे आणि त्याची जर मुलगी असेल तर ह्यांच्यामध्ये सुद्धा सपिंडा रिलेशन्स येतं आणि त्यांना लग्न करता येत नाही. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आपण म्हणतो मामाची मुलगी केली, वास्तविक बघायला गेलं तर मामाची मुलगी ही लग्न करता येत नाही. मामाच्या मुलीबरोबर ती सपिंडा रिलेशनमध्ये येत असते. म्हणून एक लक्षात घ्या, सपिंडा रिलेशनमध्ये लग्न करता येत नाही. आणि सपिंडा रिलेशन्स म्हणजे काय, हे जी आईच्या बाजूपर्यंत जी 3 पिढी आहे आणि वडिलांच्या बाजूची जी 5 पिढी आहे यांचं आपण श्राद्ध करत असतो. श्राद्ध करणं म्हणजे काय आहे, त्या दिवशी आपण एक पूजा वगैरे करतो आणि ते जे काय चांगले पदार्थ आहे, पक्वान आहे ते बनवतो आणि आपल्या ह्या पूर्वजांना खायला घालत असतो. वास्तविक ते एका थाळीमध्ये सजून आपल्या त्या घराच्या बाजूला कुठेतरी झाडाच्या खाली वगैरे कुठेतरी ठेवतो किंवा छतावर ठेवतो
जेणेकरून तिथे कावळा शिवतो आणि कावळ्याने शिवलं तर आपली अशी समज असते की आपल्या त्या पूर्वजाला तो जेवणाचे जे आपण पदार्थ बनवलेले आहेत त्यांना मिळालेला आहे आणि ह्यालाच आपण श्राद्ध करणं असं म्हणत असतो. श्राद्ध करणं म्हणजे हे पिंडदान आहे, त्यालाच आपण पिंडदान म्हणतो. आणि हेच सर्व हेच जे लोक आहेत हे सपिंडा रिलेशनमध्ये असतात. आता मी जसं तुम्हाला बोललो की ए हा एक व्यक्ती आहे आणि वरती ई ही 5वी पिढीमध्ये आहे, त्याचा खाली दुसरी वंशावळ खालेली आलेली आहे, तो D4 आहे. जर D4 ईचे श्राद्ध करत असेल आणि ए सुद्धा ईचं श्राद्ध करत असेल, मग ए आणि D4 हे एकमेकांचे सपिंडा रिलेशन्समध्ये आले. याचा अर्थ असा आहे. मित्रांनो, सपिंडा रिलेशन्स काय आहे आपल्याला अगदी क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द जी मध्ये जे क्लॉज दिलेला आहे, क्लॉज जी मध्ये दिलेलं आहे, डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये जर असले तर त्यांना लग्न लावता येत नाही. आता ते काय लिहिले ते आपण बघूया. जी मध्ये असं दिलेलं आहे बघा, डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप मीन्स टू पर्सन्स आर सेड टू बी विदिन द डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. आणि ते कसं आहे? इफ वन इज लिनियन असेंडंट ऑफ द अदर. एक खालच्या वंशावळमध्ये त्याचा असेंडंट असेल तर तो कोण झाला? त्याच्या प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये येतो. इफ वन वॉज द वाईफ ऑर हजबंड ऑफ अ लिनियन असेंडंट. जर एक व्यक्ती जर जे असेल ती एकाची पत्नी असेल, और म्हटलेलं आहे पण हजबंड ऑफ अ लिनियन असेंडंट, खाली आलेली जी वंशावळ आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे ते हजबंड असेल किंवा डिसेंडंट ऑफ अदर, किंवा वरती जी पिढी गेलेली आहे त्याच्यामध्ये ते डिसेंडंट असतील. म्हणजे डिसेंडंट असेल म्हणजे जी पिढी वर खाली आलेली आहे त्याच्यामध्ये जे नातेवाईक असतील ते प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये आहेत. किंवा शब्द वापरलेला आहे पुढे. त्यानंतर त्याच्यामध्ये क्लॉज नंबर 3, इफ वन वॉज द वाईफ ऑफ ब्रदर. जर समजा कोण व्यक्ती भावाची बायको आहे तर ते प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये आहे. किंवा पुढे दिलेले आहे ऑर फादर्स ऑर मदर्स ब्रदर. म्हणजे वडिलांचा भाऊ असेल किंवा आईचा भाऊ असेल तरीसुद्धा लग्न करता येत नाही. म्हणजे वडिलांचा भाऊ म्हणजे कोण झाला? चुलता झाला. आणि आईचा भाऊ कोण झाला? मामा झाला. म्हणजे लग्न करता येणार नाही. ऑर ऑफ द ग्रँडफादर्स ऑर ग्रँडमदर्स ब्रदर. म्हणजे आजोबा जो आहे तो जो ग्रँडफादर आणि ग्रँडमदर म्हणजे आजोबा किंवा आजी यांचा जर भाऊ असेल किंवा इतर त्यांचे जे जवळचे नातेवाईक असेल त्यांच्याबरोबर सुद्धा लग्न करता येणार नाही. त्यानंतर 4th क्लॉज, इफ टू आर ब्रदर अँड सिस्टर. आणि जर समजा दोन व्यक्ती जर एकमेकांचे बहीण भाऊ असतील तर लग्न करता येणार नाही. तसेच अंकल आणि नीज. अंकल म्हणजे चुलता, नीज म्हणजे भावाची मुलगी, बरोबर. तसेच अंट म्हणजे अंटी आणि निफ्यूज म्हणजे भावाचा मुलगा, असं ह्यांनासुद्धा लग्न करता येणार नाही. त्यानंतर चिल्ड्रन ऑफ ब्रदर अँड सिस्टर म्हणजे बहीण आणि भावांची जी मुलं असतात ते सुद्धा लग्न करू शकत नाही. ऑर ऑफ 2 ब्रदर्स ऑर 2 सिस्टर्स. दोन भाऊ आहेत ते त्यांची जी मुलं असतात ते सुद्धा लग्न करू शकत नाही आणि बहिणींची मुलं आहेत ते सुद्धा लग्न करू शकत नाही. आता इथे एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आपण तो एक्सप्लेनेशन घ्या. एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हटलं आहे? फॉर द पर्पज ऑफ क्लॉज F and G अबाव, रिलेशनशिप इन्क्लूड्स रिलेशनशिप बाय हाफ ऑर युटेरिन ब्लड ऑर ॲज वेल ॲज द फुल ब्लड. आता हे जे रिलेशन सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये फुल ब्लड असो तरी ते स्पिंडा रिलेशन्समध्ये आले, हाफ ब्लड असो तरी ते स्पिंडा रिलेशनशिपमध्ये आले, किंवा युटेरिन ब्लड असेल तरीसुद्धा ते स्पिंडा रिलेशन्समध्ये आले. इलिजिबल ब्लड रिलेशनशिप ॲज वेल ॲज इलिजिटिमेट ब्लड रिलेशनशिप. म्हणजे बेकायदेशीर संतती असते तीसुद्धा ह्या स्पिंडा रिलेशनशिपमध्ये असते, म्हणजे आलेली आहे. हे मात्र आपण लक्षात घ्यावं मित्रांनो. त्यानंतर क्लॉज नंबर एक्सप्लेनेशनमध्ये 3 नंबरची जी एक्सप्लेनेशन आहे ती रिलेशनशिप बाय ॲडॉप्शन ॲज वेल ॲज बाय ब्लड. म्हणजे जर समजा एखादा मुलगा किंवा मुलगी जे काय त्याला ॲडॉप्ट केलेलं असेल तरीसुद्धा ते सपिंडा रिलेशनशिपमध्ये येतात. अँड ऑल टर्म्स ऑफ रिलेशनशिप इन
दोज क्लॉसेस शाल बी कन्स्टिट्यूट अकॉर्डिंगली. आणि ह्याप्रमाणे ह्या ज्या संपूर्ण रिलेशन्स आहेत ह्याच्यामध्ये जेवढे नातेगोते आहेत हे संपूर्ण सपिंडा रिलेशन्समध्ये येतात. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जे सपिंडा रिलेशन्समध्ये आहेत किंवा जे प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये आहेत त्यांना लग्न करता येणार नाही. त्यानंतर आपण सेक्शन 4 वरती येऊ. सेक्शन 4 काय म्हणतोय? ओव्हर रायडिंग इफेक्ट. ओव्हर रायडिंग इफेक्ट याचा अर्थ काय की ह्या कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीसाठी पूर्वीपासून जर समजा कोणता कायदा अस्तित्वात असेल तर तो कायदा संपुष्टात आला आहे असे समजण्यात यावे. आता आपण बेअर ॲक्ट लँग्वेज वाचूया. एनी टेक्स्ट, रूल ऑर इंटरप्रिटेशन ऑफ हिंदू लॉ or any custom or usage as part of that law in force immediately before the commencement of this act shall cease to have effect with respect to any matter for which provision is made in this act. आणि सेकंड पॉईंट काय म्हणतोय? एनी अदर लॉ इन फोर्स इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट शाल सीज टू हॅव इफेक्ट in so far as it is inconsistent with any of the provisions of content of this act. अर्थात काय की कोणत्याही प्रकारचं पूर्वीचं लिखाण असेल, रूल असेल, इंटरप्रिटेशन ऑफ हिंदू लॉ असेल, आपले हिंदू लॉच्या पुस्तकमध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरप्रिटेशन केलेलं असेल किंवा कोणतीही अशी कस्टम्स किंवा युसेज असेल ॲज पार्ट ऑफ दॅट लॉ, त्या कायद्याप्रमाणे ते कुठलाही तो कस्टम युसेज असेल इन फोर्स इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, ह्या कायद्याच्या सुरू होण्यापूर्वी ते जर एन्फोर्समेंटमध्ये असेल, अस्तित्वात असेल तर ते सर्व लिखाण, सर्व रूल, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ अँड कस्टम अँड युसेज हा कायदा पास झाल्यानंतर संपुष्टात आलेले आहेत असे समजण्यात यावे, असं ह्याचा अर्थ आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे काय म्हटलेलं आहे? एनी अदर लॉ इन फोर्स इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, ह्या कायद्याच्या पूर्वी जो कोणताही कायदा अस्तित्वात असेल शाल सीज टू हॅव इफेक्ट, आणि त्याचा इफेक्ट ह्या कायद्याप्रमाणे इफेक्ट संपुष्टात येईल इन सो फार ॲज इट इज इनकॉन्सिस्टंट, म्हणजे तो कायदा जिथपर्यंत होईल ह्या कायद्याच्या विरुद्ध असेल तर तो कायदा अस्तित्वात नाही असा समजण्यात येईल. मी आपल्याला याच्यामध्ये एक एक्झाम्पल देतो. जसं पूर्वी एक व्यक्ती एकपेक्षा जास्त लग्न करू शकत होता, 2, 3, 4 त्याच्या मनाला वाटेल तितकं. तर ते जे पहिले तो जो लग्न करत होता ते लग्न बेकायदेशीर नव्हते, ते सर्व लग्न कायदेशीर होते. परंतु हा कायदा पास झाल्यानंतर ती जी प्रथा आहे, तो जो रूल आहे, तो जो कायदा पूर्वी होता, तो संपूर्ण कायदा, तो रूल, ते त्या पूर्वीच्या ज्या कस्टम्स युसेज होत्या एकपेक्षा जास्त लग्न करण्याच्या, त्या सर्व संपुष्टात आलेल्या आहेत. त्याचा अर्थ असा आहे. एक उदाहरण दिलं, अजून ज्या काही प्रथा असतील त्या संपूर्ण या कायद्याच्या अस्तित्वात आल्यानंतर संपुष्टात आलेल्या आहे, याचा अर्थ असा आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कृपया करून आपण मला माझ्या मोबाईलवर 9960977925 वरती कळवावा. मित्रांनो, तसेच माझं यूट्यूब चॅनल ॲडव्होकेट म्हणजे ADVSR गोयल असून आपण कृपया सबस्क्राईब करावा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा त्याची माहिती मिळेल म्हणून मी आपल्याला सबस्क्राईब करण्यास सांगत आहे. मला काही वेगळे पैसे मिळत नाही, मी फक्त आपल्यासाठी, आपल्या मित्रांसाठी हे काम करत आहे. माझी एक आवड आहे, आपल्यासाठी मी काम करीत आहे. तर धन्यवाद मित्रांनो.